श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 2025 मध्ये पंचांगानुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात ही 22 सप्टेंबर पासून होत आहे आणि या नवरात्रीची समाप्ती 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे। या दिवशी विजयादशमी म्हणजेच आपण दसरा हा सण साजरा करत असतो। वर्षभरात एकूण 4 नवरात्र साजऱ्या केल्या जातात, ज्यापैकी 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते। दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते। दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण 9 दिवस उपवास करतात, आईच्या 9 रूपांची पूजा करतात आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते। यावर्षी 2025 ची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे। यावेळी नवरात्र फक्त 9 दिवस चालणार नाही तर पूर्ण 10 दिवस चालणार आहेत। हा एक दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि हा योग खूप शुभ मानला जात आहे। पंचांगानुसार या वर्षी शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल, जी 2 ऑक्टोबर 2025 रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल। यावेळी तृतीया तिथी 2 दिवस चालेल, जे 10 दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे। ही तारीख 24 आणि 25 सप्टेंबर दोन्ही दिवशी असेल। यावेळी महानवमी 1 ऑक्टोबर 2025 रोजी येणार आहेत। या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप मां सिद्धिदात्री यांची पूजा केली जाते। यासोबतच या दिवशी कन्यापूजन, भंडारा आणि हवन यासारखे महत्त्वाचे विधी सुद्धा केले जाते। शास्त्रामध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते, तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानले जाते। यावेळी नवरात्री तृतीया तिथीची वाढ होणे हे एक शुभ संकेत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल। दुर्गा देवी देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल। यामुळे लोकांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि भरपूर अशी सकारात्मकता येईल। नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी देखील खूप महत्त्वाची असते। माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते। यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे, जे खूप शुभ मानले जाते, कारण हत्तीला गजलक्ष्मी असे म्हटले जाते। हत्ती हा ज्ञान, समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे। हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख, समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते। यंदा 10 दिवसाच्या नवरात्रीत भक्तांना मां दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल। यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी दृढ करण्याची संधी जी आहे तर ती मिळणार आहे। नवरात्रीचे 9 दिवस हे खूप शुभ मानले जातात। नवरात्रीचा सण हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो। नवरात्रीच्या 9 दिवसात माता जगदंबेच्या 9 रूपांची योग्य विधींनी पूजा केली जाते। जो कोणी नवरात्रीत खऱ्या भक्तीने देवीची पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात। देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासोबतच 9 दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे देखील परिधान केले जातात। असे मानले जाते की असं केल्याने दुर्गा देवीच्या 9 रूपांचे आशीर्वाद आणि कृपा ही प्राप्त होते आणि म्हणून यंदा 2025 मध्ये शारदीय नवरात्रीचे कोणते 9 शुभ रंग असणार आहेत, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करावे, तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही या 2 रंगाच्या साड्या आणि बांगड्या अजिबात घालू नका। तर असे कोणते यंदा नवरात्रीचे 9 शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, सर्व पितरी अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरला सोमवारी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि या 9 दिवसात देवीच्या विविध 9 रूपांची पूजा, आराधना व सेवा केली जाते। नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केल्याचे
धार्मिक महत्त्व सुद्धा सांगितले जातात। जेव्हा आपण नवरात्रीमध्ये सांगितलेल्या विविध 9 दिवस 9 रंगांचे कपडे परिधान करतो तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडत असतात। तसेच दुर्गा देवीच्या 9 रूपांचे शुभ आशीर्वाद जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होतात। तर 22 सप्टेंबरला वार सोमवार आहेत, तर या दिवशीचा पांढरा रंग असणार आहे आणि पांढरा रंग हा शुद्धता, शांती आणि ध्यान दर्शवत असतो। म्हणून या दिवशी प्रत्येकाने पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस जो आहे तर तो परिधान करायचा आहे। आणि सोबतच दुर्गा देवीच्या पहिल्या रूपाची म्हणजे शैलीपुत्री देवीची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे, जी पर्वतांची कन्या आहेत आणि देवीचा पहिला अवतार आहे। यानंतर 23 सप्टेंबरला मंगळवार आहे, तर या दिवशीचा लाल रंग असणार आहे। लाल रंग हा सौंदर्य आणि निर्भयता दर्शवतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला लाल रंगाची साडी परिधान करून दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा करायची आहे। यानंतर 24 सप्टेंबरला बुधवार आहे, तर या दिवशीचा रंग असणार आहे निळा रंग। तर निळा रंग हा चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहेत, म्हणून आपल्याला या दिवशी निळ्या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करायचे आहेत। आणि सोबतच या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाणार आहे। यानंतर 25 सप्टेंबरला गुरुवार आहे, तर या दिवशीचा रंग आहे पिवळा रंग। पिवळा रंग म्हणजे आनंद आणि तेज यांचे प्रतीक आहे। तसेच या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी म्हणजेच कुष्मांडा या रूपाची पूजा आपल्याला करायची आहे। यानंतर 26 सप्टेंबरला वार आहेत शुक्रवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे हिरवा रंग। तर हिरवा रंग हा नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवतो, म्हणून आपल्याला या दिवशी हिरव्या रंगाची साडी किंवा कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे आहेत। आणि सोबतच या दिवशी स्कंद माता या देवीच्या रूपाची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे। यानंतर 27 सप्टेंबरला वार आहेत शनिवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे राखाडी रंग। आणि राखाडी रंग जो आहे तर तो परिवर्तनाची ताकद दर्शवत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला या राखाडी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा करायची आहेत। यानंतर 28 सप्टेंबरला वार आहेत रविवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे केसरी रंग। तर केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला केसरी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या कालरात्री या रूपाची पूजा करायची आहे, जी काळ्या रात्रीच्या स्वरूपाची देवी आहे, वाईट शक्तींचा नाश करत असते। यानंतर 29 सप्टेंबरला वार आहेत सोमवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे मोरपंखी। तर मोरपंखी रंग वाढ आणि सुपीकतेचे प्रतीक आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला मोरपंखी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या महागौरी या रूपाची पूजा करायची आहे। हे अत्यंत शांत आणि तेजस्वी रूप आहे, देवीच्या पवित्रेचे प्रतीक मानले जाते। यानंतर 30 सप्टेंबरला वार आहेत मंगळवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे गुलाबी रंग। गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहेत, म्हणून आपल्याला या दिवशी गुलाबी रंगाची साडी किंवा कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या सिद्धिरात्री या रूपाची पूजा करायची आहे। सर्व प्रकारची सिद्धी आणि शक्ती देणारी ही देवी आहे आणि म्हणून नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये या 9 रंगाचे कपडे परिधान करून दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केल्याने भक्तांना देवीची कृपा प्राप्त होते। तर हे आहेत यंदा नवरात्रीचे 9 शुभ रंग। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही या 2 रंगाच्या साड्या किंवा कपडे जे आहेत तर ते चुकूनही परिधान करायचे नाहीत, जे अशुभतेचे प्रतीक मानले जाते। कारण रंगाचे आणि आपल्या आयुष्याचे खूप जवळचे नाते आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्त्व जे आहे तर ते सांगितले जातात आणि म्हणून आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत, कारण काळा रंग वापरणे हे अशुभ मानलं जातं। काळ्या रंगाला शोक आणि निषेधाचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये
काळा रंग जो आहे तर तो वापरला जात नाही। शास्त्रातील काही नियमांप्रमाणे काळा रंग जो आहे तर तो देवी देवतांच्या पूजेदरम्यान शुभ मानला जात नाही, तो वर्ज्य मानला जातो। आणि म्हणून आपल्याला चुकूनही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अजिबात परिधान करायच्या नाहीत। जरी तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत नसेल, घटस्थापना करत नसेल, कोणतीही सेवा करत नसेल, तरीही तुम्हाला या नियमांचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे। कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दुर्गा देवी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। आपली कुलदेवी जी आहे तर ती सुद्धा वास करत असते। त्यामुळे घरामध्ये जितकं काही आपल्याला शुभ करता येईल तेवढ्या गोष्टी शुभ करण्याचा प्रयत्न करायचा आहे। त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना होणार आहे, तर या दिवशीचा रंग जो आहे तर तो पांढरा रंग आहे। परंतु आपल्याला पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी, त्यावरती पूर्ण पांढऱ्या रंगाचा ब्लाउज, असे कपडे किंवा साडी तुम्ही अजिबात परिधान करू नका। या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी किंवा कपडे हे परिधान करायचेच आहे, परंतु ही साडी किंवा कपडे परिधान करताना त्यावर लाल, पिवळ्या किंवा निळ्या रंगाची जी काही डिझाईन असेल तर ती असायला हवी, किंवा ब्लाउज लाल पिवळ्या रंगाचा असायला हवा, साडीवरती काहीतरी डिझाईन असायला हवी। तर अशीच साडी जी आहे तर ती आपल्याला परिधान करायची आहे। पूर्ण पांढरी साडी आहेत, पूर्ण पांढरा ब्लाउज आहेत, तर अशी साडी तुम्ही परिधान करू नका। किंवा अशा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्ही अजिबात या दिवशी घालू नका। फक्त याच दिवशी नाही तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये चुकूनही काळ्या रंगाच्या बांगड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही घालू नका। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही 2 तरी हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्या हातामध्ये परिधान करा। कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा प्रतीक आहे। हिरवा रंग हा परिधान केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये बघा हिरवा रंग जो आहे तर तो आवर्जून वापरला जातो। म्हणून तुम्ही बघा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये 2 का होईना हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्या हातामध्ये असू द्या। जरी तुम्ही नेहमी बांगड्या वापरत नसेल, परंतु तुम्हाला नवरात्रीमध्ये या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत। त्याचबरोबर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ज्या प्रकारे दुर्गा देवीच्या 9 रूपांना 9 रंगांना महत्त्व दिले जाते, तितकेच महत्त्व या नवरात्रीमध्ये काही नियमांना सुद्धा दिले जाते। आणि ते नियम जे आहेत तर ते आपल्याला आवर्जून पाळायचे असतात। ज्यामध्ये बघा नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणाऱ्यांना ब्रह्मचर्याचे पालन करायचे असते। मग तुम्ही विवाहित असेल किंवा अविवाहित असेल तर तुम्ही आवर्जून ब्रह्मचर्य जे आहे तर ते पाळायचं आहे। तसेच नवरात्रीच्या काळामध्ये वासना, क्रोध, लोभ इत्यादी दुर्गुणांपासून पूर्णपणे दूर राहायचं आहे। इतरांवरती टीका करू नका। तसेच खोटेपणा, चोरी, जुगार, दारू, मांसाहार, कांदा, लसूण इत्यादी तुम्हाला गोष्टी ज्या आहेत तर त्या पूर्णपणे तुमच्यापासून दूर ठेवायच्या आहेत। तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना शुद्धता ही खूप महत्त्वाची आहे। अशुद्ध वर्तनाला सक्त मनाई आहेत। तुम्ही पूजेमध्ये कोणत्याही वस्तू वापरता त्यांच्या शुद्धतेची काळजी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे। तसेच नवरात्रीमध्ये ज्या स्त्रिया पुरुष 9 दिवस उपवास करतात तर अशांनी दुपारी झोपू नये। संपूर्ण नवरात्र पलंगावर झोपण्यास मनाई आहेत। जमिनीवरती तुम्ही झोपू शकता। तसेच जर तुमच्या घरात या नवरात्रीची घटस्थापना केली जात असेल तर कुटुंबातील कोणताही सदस्य 9 दिवस उपवास करत असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी तामसिक पदार्थांचे सेवन जे आहे तर ते आवर्जून टाळायचे आहेत। सात्विक अन्न जे आहे तर तेच आपल्याला खायचं आहे। बऱ्याच वेळा आपण घरामध्ये भरपूर सेवा करत असतो, घरातील एखादी व्यक्ती उपवास व्रत करत असते, परंतु घरामध्ये जे सदस्य असतात तर त्यांच्यापैकी एक जण हा मांसाहार करतो, तर अशा वेळी त्या संपूर्ण कुटुंबाला त्याचं फळ जे आहे ना ते मिळत नाही। म्हणून घरातील कोणत्याही व्यक्तीने असं कृत्य जे आहे तर ते करू नका। त्याचबरोबर नवरात्र सुरू होण्या अगोदरच आपल्याला आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे। जितकं आपलं घर पवित्र होईल तितकं पवित्र करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। बघा नवरात्र जे आहे तर ती पितृपक्ष संपल्यानंतर सुरू होते, म्हणजे सर्व पितरी अमावस्येचा जो दिवस असतो तर तो पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून लगेचच नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहेत।
तर तुम्हाला या सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपलं घर जे आहे तर ते पूर्ण स्वच्छ करायचं आहे। घरामध्ये ज्या काही बंद पडलेल्या वस्तू असतील, तुटलेल्या फुटलेल्या काही वस्तू असतील, जुने चप्पल असेल, बूट असेल किंवा फाटलेले असे काही कपडे असतील तर ते तुम्हाला घरातून बाहेर काढायचे आहेत आणि आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे। घरामध्ये काही जाळे जळमाटे असतील तर ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहेत। तसेच या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला चुकूनही चामड्याच्या वस्तू जसे की बेल्ट असेल, चप्पल असेल, शूज असेल तर या चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही अजिबात वापरू नका, कारण या वस्तू जनावरांच्या कातड्यापासून बनवल्या जातात आणि म्हणून नवरात्रीमध्ये यासारख्या वस्तू परिधान करणे पूर्णपणे वर्ज्य आहेत। त्याचबरोबर जर नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये अखंड दिवा तुम्ही लावत असेल, म्हणजेच 9 दिवस आपण अखंड दिवा लावतो, तो विझू देत नाही, तर ज्यांच्या घरात अखंड ज्योत असणार आहे त्यांनी घर जे आहे तर ते रिकामे ठेवू नका आणि घराची जास्तीत जास्त स्वच्छता तुम्हाला ठेवायची आहे। तसेच या नवरात्रीमध्ये कोणत्याही स्त्रीचा तुम्ही अपमान करू नका, कारण स्त्रिया हे देवीच्या रूप मानल्या जातात आणि म्हणून ही एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे। तसेच जो व्यक्ती नवरात्रीचा उपवास करत असतो तर त्या व्यक्तीने चुकूनही या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये लिंबू जे आहे तर ते तोडू नका आणि कापू सुद्धा नका, कारण ज्योतिषशास्त्रानुसार ते पूर्णपणे वर्ज्य आहेत। असे सांगितले जात आहे की जो व्यक्ती नवरात्रीचा व्रत करतो तर त्याने चुकूनही नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये। तसेच तुम्ही उपवास करत असेल तर या उपवासामध्ये तुम्हाला चुकूनही जे समुद्री मीठ आहे तर त्याचे सेवन करायचे नाहीत, तर तुम्ही त्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर जो आहे तर तो करू शकता। तसेच तुम्ही नवरात्रीमध्ये जर चालीसा मंत्र किंवा सप्तशती वाचत असाल तर वाचताना मध्येच बोलायचं किंवा मध्येच उठायची जी चूक आहे तर ती तुम्ही करू नका। जेव्हा तुमचं संपूर्ण पठण करून होईल तेव्हाच तुम्हाला उठायचं आहे, मध्येच तुम्हाला उठून कोणतंही काम जे आहे तर ते करायचं नाही। तसेच ज्यांना नवरात्रीचे 9 दिवस उपवास असतात तर अशांनी शारीरिक संबंध जे आहे तर ते ठेवू नये। जर ही चूक आपण केली तर आपल्याला व्रताचे कोणतेही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।